सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या कृपेनं तुम्हाला एखादं उच्च पद मिळू शकतं. तुमची आर्थिक स्थिती मध्यम स्वरूपाची राहील, परंतु तुमचे रोजचे खर्च करण्यासाठी तुम्ही सक्षम असाल. आज तुमच्या स्वभावातील चिडचिडेपणा वाढेल, त्यामुळे कुटुंबातील एखाद्या सदस्यावरती तुम्ही ओरडाल, परंतु शक्यतो असं करू नका. नातेसंबंध जपा आणि तुमच्या रागाला आवर घाला. आज तुम्हाला नातेवाईकांकडनं आर्थिक मदत मिळेल. तुमच्या कुटुंबामध्ये काही कलह किंवा वाद सुरू असतील तर ते संपुष्टामध्ये येतील. जर तुम्ही विवाह इच्छुक असाल तर तुम्हाला विवाहाचे चांगले प्रस्ताव येतील. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धन, सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे. एखाद्या वरिष्ठ सदस्याच्या मदतीनं तुम्हाला धनलाभ होऊ शकतो. कुटुंबामध्ये काही कलह किंवा वाद सुरू असतील तर आजपासून ते कमी व्हायला सुरुवात होईल. विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मिळतील, ज्याचा त्यांना भविष्यामध्ये लाभ होईल. आज संध्याकाळी तुम्ही एखाद्या भजन किंवा कीर्तनाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहात. आज नशीब 81% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजवंतांना मदत करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या जोडीदारासोबत वैचारिक मतभेद तुमचे होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये काही ताणतणाव हा निर्माण होऊ शकतो. परंतु काळजी करू नका, सगळं काही ठीक होईल. तुम्ही तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी काही जास्तीचे पैसे खर्च कराल. फॅशनेबल कपडे, मोबाईल, लॅपटॉप हे सगळं काही तुम्ही खरेदी करू शकता. विद्यार्थ्यांच्या परीक्षांच्या निकालाची घोषणा आज होऊ शकते. आज संध्याकाळी तुमची मुलं तुम्हाला एक गोड आनंदाची बातमी देतील. आजपासून विद्यार्थ्यांना नवीन गोष्टी शिकायला मदत होईल, ज्याचा त्यांना भविष्यामध्ये जास्त फायदा होईल. तुमच्यासाठी आजचा दिवस हा धन, सुख आणि समृद्धी घेऊन येणारा ठरणार आहे. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवलिंगावरती दुग्धाभिषेक करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडनं किंवा नोकरीतून काही भेट मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी एखाद्या कामामध्ये मोठं यश मिळाल्यानं तुम्ही आनंदी असाल. व्यावसायिक लोकांनी मोठ्या नफ्याच्या फंदामध्ये पडून लहान लहान लाभाच्या संधी कधीही सोडू नयेत, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. वैवाहिक जीवनामध्ये तुमच्या गोडवा राहील आणि नेतृत्व क्षमता तुमची मजबूत होईल. आज तुम्ही फॅशनेबल कपड्यांवरती जास्ती पैसे खर्च करू शकता. तुमच्या जोडीदारांसोबत तुमचे वैचारिक मतभेद होऊ शकतात, ज्यामुळे तुमच्या नात्यामध्ये ताणतणाव निर्माण होऊ शकतो. आजची संध्याकाळ तुम्ही तुमच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यतीत कराल. आज नशीब 69% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज आईवडिलांचा आशीर्वाद घ्या. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसायामध्ये बराच काळ थांबलेला पैसा आज अचानक तुमच्याकडे येऊ शकतो, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढीस लागेल आणि तुमच्या कुटुंबाचं पालन पोषण करण्यास तुम्ही सक्षम होऊ शकाल. आज तुम्ही घरच्यांसोबत उत्तम वेळ घालवणार आहात. तुमची आर्थिक स्थिती आज ठीक राहील. तुम्हाला आज उच्च कोटीचं मानसिक समाधान मिळेल. व्यावसायिक लोकांनी मोठ्या नफ्याच्या फंदामध्ये पडून लहान लहान लाभाच्या संधी सोडू नयेत, नाहीतर तुम्हाला अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की तुमची नोकरी किंवा व्यवसायातील प्रगती पाहून शत्रू तुमची ईर्ष्या करतील. तुमच्या भावासोबत तुमचे वाद होऊ शकतात, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल हे ठेवावं लागेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांनी
जोडीदाराच्या प्रभावाखाली येऊन मोठी गुंतवणूक केली तर त्यांना नुकसान सोसावं लागू शकतं. तुमची जबाबदारी चांगल्या प्रकारे तुम्ही पार पाडाल. तुमचं काम तुम्ही वेळेमध्ये पूर्ण कराल. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माता लक्ष्मीची पूजा करा. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आज नोकरी करणाऱ्यांना त्यांच्या इच्छेनुसार काम मिळणार नाही. त्यामुळे थोडंसं तुम्ही अस्वस्थ व्हाल. तुम्हाला टेन्शन वाढेल. वाढत्या खर्चांमुळे तुमचं टेन्शन वाढणार आहे आणि तुम्ही थोडेसे उदास देखील होणार आहात. धनलाभाचा योग आहे. मुलांनी केलेल्या कामामुळे तुमचं मन हे प्रसन्न होईल. संध्याकाळी तुम्ही तुमच्या मित्रांसोबत बाहेर फिरायला जाऊ शकता. आज तुम्हाला तुमच्या बोलण्यावरती कंट्रोल ठेवावं लागेल. प्रेमजीवन जगणाऱ्या लोकांनी त्यांच्या जोडीदाराच्या प्रभावाखाली येऊन जर कुठलीही गुंतवणूक केली तर नुकसान हे हाती लागू शकतं. तुमची नोकरी किंवा व्यवसायातील प्रगती पाहून तुमचे शत्रू तुमच्यावरती ईर्ष्या निर्माण करतील. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की जे लोक राजकारणामध्ये आहेत त्यांच्यासाठी दिवस शुभ आहे, कारण त्यांना काहीतरी नवीन संधी मिळणार आहेत, ज्यामुळे त्यांचा नावलौकिक वाढेल. मुलांनी केलेल्या कामाचे सुखद परिणाम तुम्हाला पाहायला मिळतील. जोडीदारासोबत काही प्रेमळ क्षण तुम्ही घालवाल. तुमच्या कौटुंबिक बाबतीमध्ये तुम्ही बाहेरच्या व्यक्तीचा सल्ला घेणं टाळा. तुमची आर्थिक स्थिती आज मजबूत राहणार आहे. तुम्हाला धनलाभाचे योग आहेत. सासरच्या मंडळींकडनं तुम्हाला आर्थिक लाभाची दाट शक्यता आहे. आज नशीब 97% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज माशांना पिठाचे गोळे खाऊ घाला. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की परदेशामध्ये शिक्षण घेणाऱ्यांना चांगली बातमी समजेल. संपत्ती संदर्भामध्ये काही वाद निर्माण झाला असेल तर शांत राहणं तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. प्रवासाचा योग असून त्यातून तुम्हाला आर्थिक लाभ संभवतोय. तुमच्या भावांबरोबर काही वैचारिक मतभेद तुमचे असतील तर ते देखील आज संपुष्टामध्ये येऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती चांगली राहणार आहे. फक्त तुम्ही आवश्यक खर्चांवरती लक्ष द्या. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गायत्री चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचे दिवस तुमची थांबलेली कामं पूर्ण करण्यात जाणार आहे. काही कामं पूर्ण होतील तर काही कामं बाकी राहतील. संध्याकाळी तुम्हाला थोडासा थकवा, थोडीशी डोकेदुखी जाणवेल. नोकरीमध्ये वरिष्ठांकडनं तुमचं कौतुक होईल. तुमचे विरोधक आज तुमच्या विरोधामध्ये कितीही प्रयत्न करू द्यात, परंतु तुमचं काहीही वाकडं करू शकणार नाही. तुमच्या जीवनामध्ये सुख, शांती, समाधान राहणार आहे. आज तुमच्या लाईफमध्ये प्रवासाचा योग असून त्यातनं तुम्हाला लाभ होणार आहे. तुमच्या घरच्यांसोबत काही वैचारिक मतभेद तुमचे असतील तर ते आज वाढीस लागू शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला सेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये अतिरिक्त जबाबदारीही दिली जाऊ शकते, ज्यामुळे तुम्ही फार व्यस्त राहणार आहात. तुमचं पद आणि प्रतिष्ठा वाढीस लागेल. आज तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका. घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये तुम्ही चिडचिड करू नका. शांत राहण्याचा प्रयत्न करा. कुटुंबातील व्यवसायामध्ये भावा बहिणींकडनं तुम्हाला आज मनापासून मदत मिळेल. आज नशीब 66% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आज धार्मिक कार्यामध्ये तुमची आस्था वाढीस लागेल, ज्यामुळे तुम्हाला मानसिक समाधान मिळेल. विद्यार्थ्यांना आज त्यांच्या गुरुजनांकडनं सहयोग आणि आशीर्वाद मिळेल. संध्याकाळी धार्मिक कार्यामध्ये तुम्ही सहभाग घेणार आहात. मित्र किंवा नातेवाईकांमुळे तुमच्या खर्चामध्ये थोडीशी वाढ होईल. कार्यक्षेत्रामध्ये तुमची प्रसिद्धी वाढेल. आईच्या तब्येतीची तुम्ही काळजी घ्या. आज नशीब 75% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज विष्णू सहस्त्रनामाचं पठण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य.
तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.